नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी आपण हा सुंदर अशा तोरणाचा व्हिडिओ अपलोड केला होता, ज्याला तुम्ही खूप सुंदर आणि उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशाच डिझाईनमध्ये अजून एक तोरण बघायचं आहे आणि सोबतच आपल्याला एक पान देखील या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये फरक काय असणार आहे, तर वेगळं तोरण कसं असणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये ना ते जे तोरण होतं त्याच्यामध्ये सेंटरला घंटी अटॅच केलेलं होतं. या व्हिडिओमध्ये जो तोरण आपण दाखवलेला आहे, इथे आपल्याला घंटीचा उपयोग करायचा नाही आहे. फक्त मोत्यांनी आपल्याला हे जे तोरण आहे ते बनवायचं आहे. तर तुम्ही कोणत्या कलरमध्ये तुमचा जो कोणता फेवरेट कलर असेल त्या कलरमध्ये हे तोरण बनवून यूज करू शकता. तर बघा, इथपर्यंतची जी स्टेप आहे आम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर त्या व्हिडिओच्या लिंकनुसार त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथपर्यंत बनवून घ्यायचं आहे. कुठपर्यंत, तर 4 मिनिट 38 सेकंडचा जो व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला सेम प्रोसेस जी आहे ती फॉलो करायची आहे. त्याच्या पुढची प्रोसेस वेगळी असणार आहे. तर एवढं झाल्यावरती आता इथे आपल्याला एक लाल, एक गोल्डन आणि एक लाल मोती ओवायचा. त्यानंतरनं बघा, तो जो गोल्डन मोती दिसत आहे व्हिडिओमध्ये, त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर इथपर्यंत जे आहे व्हिडिओ आपण मागच्या व्हिडिओनुसार ही जी डिझाईन आहे ती बनवून घ्यायची आणि समोरची स्टेप आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. पुढची प्रोसेस काय आहे, तर 3 गोल्डन मोती ओवायचे आणि वरच्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं मग एक लाल, एक गोल्डन आणि एक लाल मोती ओवायचा आणि मधले 3 लाल मोती सोडायचे आणि जो चौथा लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं आता 4 मोती ओवायचे आहेत. 2 लाल आणि 2 गोल्डन आणि हे सर्व मोती आपण 5 नंबरचे यूज केलेले आहेत. आणि बघा, आता उलट दिशेनं म्हणजे वरून खालच्या साईडला गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं परत 2 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा. ठीक आहे. आता ह्यावेळी आपण 3च मोती ओवलेले आहेत. आणि बघा, आता तो जो तिसरा गोल्डन मोती दिसत आहे व्हिडिओमधला, तो वरून खालच्या दिशेने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे त्या प्रकारे वरून खालच्या दिशेला आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं आता एक लाल आणि 2 गोल्डन मोती ओवायचे आणि मधले 3 मोती सोडायचे आणि तो जो गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस आता 2 गोल्डन, 1 लाल मोती ओवून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतरनं कुठे काढायचा आहे बघा, आता तो जो हिरवा मोती दिसत आहे, ठीक आहे, 2 हिरवे सोडून तिसरा जो हिरवा मोती येतो त्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओ जर फास्ट वाटत असेल तर व्हिडिओला स्लो करायचा आहे आणि एक स्टेप जी आहे ती फॉलो करायची आहे. त्यानंतरनं आता इथे आपल्याला 9 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. 9 हिरवे मोती ओवायचे आणि पहिले 2 मोती वरती करायचं आणि तो जो दुसरा मोती आहे ना, त्या दुसऱ्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. पहिले 2 जरी वरती केले असतील तर फक्त दुसऱ्या मोत्यातनंच सुई काढायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं आपल्याला 2 हिरवे आणि 1 लाल मोती ओवायचा आहे. तर व्हिडिओ बघा, आम्ही इथे झूम करून दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यामध्ये सोपं जाईल, इझिली तुम्ही समजून घ्याल. ठीक आहे. त्यानंतरनं गोल्डन मोत्यातनं सुई काढली. आता परत इथे आपल्याला 3 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि मधले 3 गोल्डन मोती सोडून वरचा जो गोल्डन मोती दिसत आहे एकदम टोकाचा, त्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं आता 3 परत दुसरे मोती ओवायचे, 1 लाल, 1 गोल्ड, 1 लाल. ठीक आहे. आणि बघा, आता परत मधले 3 सोडायचे आणि चौथ्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. तर एका लाईनमध्ये आपण खालून वरच्या दिशेला जात आहोत आणि एका लाईनमध्ये वरून खालच्या दिशेला. त्यानंतर 3 गोल्डन मोती ओवायचे आणि वरचा जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आता जेव्हा सर्वात वरती येणार तेव्हा मात्र आपल्याला 4 मोती ओवायचे असतात. तर यावेळी आपल्याला 4ही लाल मोती ओवायचे आहेत आणि तो जो तिसरा गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला वरून खालच्या दिशेला सुई जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं परत 1 लाल आणि 2 गोल्डन मोती ओवायचे, 1 लाल आणि 2 गोल्डन आणि मधले बघा 3 मोती सोडून तो जो चौथा गोल्डन मोती दिसत आहे त्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं परत आपल्याला 2 गोल्डन आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि तो जो परत 3 मोती सोडायचे आणि चौथ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आपण व्हिडिओमध्ये व्यवस्थित लिहून दिलेलं आहे
कोणत्या कलरचे मोती यूज करायचे आहेत. समजा पुढे मागे जरी एखाद्या वेळी झाली प्रोसेस तरी व्हिडिओला स्लो करून किंवा पॉज करून थांबवून व्हिडिओला स्पीड कमी करून जे आहे तुम्ही हे जे तोरणाचे जे स्टेप्स आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा इथपर्यंत कंप्लीट झालेलं आहे. बोलण्यामध्ये 5 हिरवे मोती ओवायचे आणि तिसरा जो हिरवा मोती दिसत आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर परत आता 2 हिरवे आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचा. मधले 3 मोती सोडायचे आणि वरचा जो गोल्डन आहे त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. हा जो भाग आहे आपण पूर्ण मोत्यांनी इथे भरून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर परत 3 गोल्डन मोती ओवायचे. मधले 3 गोल्डन सोडून चौथा जो मोती आहे गोल्डन कलरचा त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची. परत एकदा आपल्याला 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मधले 3 सोडायचे आणि चौथ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर आता बघा एकदम वरती आल्यावर आता इथे आपल्याला 4 मोती ओवायचे असतात. ठीक आहे. तर 4 कोणते, तर लाल कलरचेच 4 मोती ओवायचे आणि खालच्या उलट दिशेनं आता वरून खालच्या दिशेला आपल्याला सुई जी आहे ती बाहेर काढून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित तुम्हाला ज्या मोत्यातनं दाखवलेलं आहे त्या मोत्यातनंच सुई काढून घ्यायची आहे. आता ह्याच्या पुढचा जो स्टेप आहे, जर तुम्हाला तोरण बनवायचं असेल तर ते तुम्ही मागचा जो व्हिडिओ आहे जो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत त्या डिस्क्रिप्शननुसार तुम्हाला इथे हे बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. 8 मिनिट 21 सेकंडला ती जी प्रोसेस आहे ती सुरू होते. ती तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. ठीक आहे. आणि तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ हे दोन्ही व्हिडिओ एकमेकांच्या समोर ठेवून म्हणजे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला एक बघत जे आहे ते हे तोरण अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. सेंटरचा पार्ट बनवायचा आणि खाली जे आहेत ते जे लटकन आहेत ते आपल्याला व्यवस्थित त्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता समजा तुम्हाला जर तोरण बनवायचं नसेल आणि तुम्हाला जर फक्त सिंगल पानं बनवायची असतील तर ती कशी बनवायची ते आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथपर्यंतची प्रोसेस कंप्लीट झाल्यावर इथे आता आपल्याला 3 लाल मोती ओवायचे आहेत आणि तो जो तिसरा गोल्डन मोती दिसतो त्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर परत 1 लाल आणि 2 हिरवे मोती ओवायचे आणि मधले 3 मोती सोडून चौथा जो मोती दिसतो आहे तो हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. बघा आता ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसने आपण एक वेगळ्या प्रकारचं वेगळ्या डिझाईनचं पान जे आहे ते बनवत आहोत. तर पानं तुम्ही सिंगल बनवून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळीसाठी वगैरे तुम्ही इथे यूज करू शकता. त्यानंतर बघा अशा प्रकारे 5 हिरवे मोती ओवले. त्यानंतर परत 3 मोती ओवलेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोत्यांची संख्या आणि मोत्यांचा कलर जो आहे तुम्हाला तो इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे सुंदर आणि सोपे असे एक पान जे आहे ते तयार होईल. त्यानंतर बघा सगळ्यात वरती आल्यावर 4 मोती ओवायचे असतात. तर 4 मोती ओवायचे आणि परत वरतून खालच्या दिशेला आपल्याला सुई जी आहे ती काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर हे जे पान आहे किंवा ही जी डिझाईन आहेत हे तुम्ही रांगोळीमध्ये किंवा बॉर्डर बनवण्यासाठी वगैरे तुम्ही हे यूज करू शकता. तर तुम्ही कुठल्या रांगोळीमध्ये किंवा कुठे तुम्ही हे यूज करणार आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे जेणेकरून आपल्याला अजून असे वेगवेगळे नवीन आयडियाज येत राहतील. त्यानंतर बघता आपलं पान जे आहे ते कंप्लीट होत आलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मोती आणि त्यांची संख्या आणि त्यांचा कलर जो आहे तो इथे बनवून घ्यायचा आहे. सगळ्यात वरती आल्यावर 4 मोती ओवायचे, 2 लाल आणि 2 हिरवे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे जे पान आहे आपल्याला व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे जे पान आहे आपलं हे बनून तयार होईल. तर बघा जर तोरण बनवायचं असेल तर मागचा जो व्हिडिओ आहे त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला तोरण बनवता येईल किंवा मग तुम्हाला साधं सिंपल सुंदर असे पान देखील बनवता येतं. तर आजचा हा मल्टी यूज असलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कला संग्रह या चॅनलला जर फर्स्ट टाईम बघत असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.